या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। 13 जुलै 2024 रोजी रात्री 12:30च्या दरम्यान अवताडे शुगर फॅक्टरी, बालाजीनगर, नंदूर तालुका मंगळवेढा येथील साखर कारखान्याच्या आवारातील WTP प्लांट जवळील स्टोअर रूमचे अज्ञात चोरट्यांनी खिडकीचा लोखंडी गज तोडून शटर उचकटून आत प्रवेश करून 5,94,720 रुपये किमतीचे गनमेटल, अंदाजे 600 किलो वजनाचे साहित्य यातील फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेले म्हणून चंद्रकांत नारायण राठोड वय 48 सुरक्षा अधिकारी यांनी फिर्याद दिल्याने मंगळवेढा पोलीस ठाणे येथे BNS कलम 305, 331, 435 प्रमाणे 13 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गुन्हे आढावा बैठक घेऊन सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मालाविषयी गुन्ह्यांची उकल करण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आदेशित केले होते। त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुरेश निंबाळकर यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी आणि अंमलदार यांचे वेगवेगळी पथके तयार करून मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्याकामी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे आणि त्यांचे पथक रेकॉर्डवरील पाहिजे आरोपींचा शोध घेण्याकामी मोहोळ येथे हजर असता सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या पथकातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर यांना गोपनीय बातमी मिळाली की अवताडे शुगर फॅक्टरी, बालाजीनगर, तालुका मंगळवेढा येथील चोरीचा गुन्हा हा रेकॉर्डवरील असलेला आरोपी नामे सूरज उर्फ डम्या चव्हाण याने त्याच्या इतर साथीदारांबरोबर केला असून सध्या सिदणकट तालुका मोहोळ येथे वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाली। त्यावरून त्या सिदणकट येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की मागील 2 महिन्यांपूर्वी त्याने त्याच्या इतर साथीदारांसोबत मोहोळ येथील भंगार व्यावसायिक यावेळी 4 चाकी वाहनातून आणि मोटरसायकलवरून बालाजीनगर येथे जाऊन अवताडे शुगर फॅक्टरी साखर कारखान्यातील स्टोअर रूमच्या खिडकीचे गट करून शटर उचकटून स्टोअर रूम मधील गनमेटल, ब्रास साहित्याची चोरी केल्याबाबत कबुली दिली। त्यानंतर मोहोळ येथील भंगार व्यावसायिक जावेद शेख यास ताब्यात घेतले। त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला 600 किलो गनमेटल ब्रास, 5,94,720 रुपये किमतीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेले 3 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 8,94,720 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून कारवाई करण्यात आली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे करत आहेत। गुन्ह्यातील आरोपी नामे सूरज उर्फ डम्या रवी चव्हाण हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या अभिलेखावरील टेंभुर्णी, वैराग, अकलूज, पंढरपूर तालुका, करकम, बार्शी तालुका आदी पोलीस ठाण्याकडील दरोडा, घरफोडी, चोरी यांसारख्या विविध 18 गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, श्रेणी पोलीस निरीक्षक ख्वाजा मुजावर, सफी नारायण गोलेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी गाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान, मोहन मनसावाले, पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील, अक्षय डोंगरे, चालक पोलीस नाईक समीर शेख, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव यांनी बजावली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।